जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 67व्या माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान वाडिया पार्क मैदान अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न होणार आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या पत्रकार परिषदेत आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे। राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या दरम्यान वाडिया पार्क मैदान अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या पत्रकार परिषदेत आमदार संग्राम जगताप यांनी दिली। या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाशी संलग्न असलेल्या 36 जिल्हे 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी होणार आहेत। या स्पर्धेत एकूण 840 कुस्तीगीर सहभागी होत असून या स्पर्धेत 850 ते 900 कुस्त्या होतील। स्पर्धेत 100 पंच आणि 80 पदाधिकारी यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडणार आहेत। स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक शेख, महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, वेताळ शेळके, माऊली कोकाटे, शुभम शिदनाळ, सुदर्शन कोतकर, माऊली जमदाडे आदी आकर्षण असणार आहेत। या स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री सुदर्शन मोहोळ, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष अजय सिंग, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस उपस्थित राहणार आहेत। या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे आणि सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके, अहमदनगर कुस्ती संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप, उपाध्यक्ष पैलवान अर्जुन देवा शेळके, महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक भाऊ शिर्के, महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्वे, सचिव प्राध्यापक पैलवान संतोष भुजबळ, सहसचिव पैलवान प्रवीण घुले आणि सर्व पदाधिकारी तसेच शहर जिल्ह्यातील पैलवान वस्ताद आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2024-25 चे नियोजन हे 29 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 ह्या चालणाऱ्या स्पर्धा या मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहेत आणि अगदी संबंध महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यातून जे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे मल्ल असतील, त्यांचे मार्गदर्शक वस्ताद असतील, हे सगळेच मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचं नियोजन, उत्तम असं नियोजन हे केलं जाणार आहे। त्याच्याकरता आमचा संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ हा प्रत्येक तालुक्यातून सज्ज झालेला आहे आणि प्रत्येक तालुक्यातून आमचे सगळे पैलवान मंडळी असतील या स्पर्धेकरता वेळ देण्याकरता चांगल्या प्रकारचं नियोजन देखील त्यांनी केलेलं आहे आणि निश्चित या स्पर्धा आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये उत्तम कशा होतील, चांगल्या कशा होतील, दर्जावर कशा होतील, हाच प्रामाणिकपणा प्रयत्न आमच्या प्रत्येक तालुक्यामधून केला जाईल, या संघटनेच्या माध्यमातून केला जाईल असं नियोजन केलं आहे आणि प्रत्येकाच्या सूचना या विचारात घेऊन ही संघटना या स्पर्धा चांगल्या रीतीने कशा पार पडतील, येणाऱ्या पैलवान मंडळींच्या अगदी सगळ्या व्यवस्थेपासून तर अगदी कुस्ती स्पर्धा ह्या चांगल्या कशा होतील याच्यामध्ये आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे आणि उत्तम अशी प्रकारची बक्षिसं या स्पर्धेमध्ये ठेवण्याचा मानस आमच्या संघटनेने केला आहे। त्याच्यामध्ये देखील अनेक मंडळींनी आम्हाला सांगितलं की आमच्या वतीने हे बक्षीस असणार आहे, ते देखील आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये ते सांगितलं जाईल की कोणत्या दिवशी काय बक्षीस, कुठल्या पैलवानाला काय दिलं जाणार आहे। राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने या शहराचे भाग्यविधाते आमदार संग्राम अरुण काका जगताप यांच्या सहकार्याने आपल्या शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे। या कुस्तीचं प्रमुख आकर्षण जे महाराष्ट्र केसरी होऊन गेलेले आहेत, शिवराज राक्षे असतील, सिकंदर शेख असेल, हर्षल सदगीर असेल, महेंद्र गायकवाड असतील, मोहोळ असेल, शिंगाडे असतील, हे आपल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी प्रमुख असे आकर्षण असणार आहे आणि ही स्पर्धा इथून पाठीमागे कधी अशी झालेली नाही, अशा पद्धतीची आम्ही तयारी करणार आहोत। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।